जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ट्रॅव्हल बडी ओंकार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जात आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य इतिहास साकारणाऱ्या शिवसृष्टीला भेट देण्यासाठी. हे ठिकाण म्हणजे पुण्यातील आंबेगाव येथे 21 एकरामध्ये उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ऑनलाईन तिकीटची सोय आहे, त्यामुळे आम्ही आधीच तिकीट काढलं होतं. तुम्हालाही जर तिकीट काढायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते तिकीट काढून जाऊ शकता. 3D साऊंड आणि लाइटिंगसोबत सादर केलेले प्रसंग म्हणजेच गनिमी कावा, आग्र्याहून सुटका, प्रत्यक्ष युद्धदृश्य व इतिहासावर आधारित सजावटी या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायच्या असतील तर तुम्ही येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. आता आपण प्रवेश करतोय शिवसृष्टीच्या पहिल्या दालनात. इथे आपल्याला संपूर्ण शिवसृष्टी प्रकल्पाची ओळख करून दिली जाते व इथे अजून काही ठिकाणांची कामं सुरू असल्याचंही सांगितलं गेलं. काही दिवसात आपल्याला जे या 3D मॉडेलमध्ये दिसतं ते या सर्व गोष्टी प्रत्यक्षात बघायला मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. याच दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या शैलीतील काही ऐतिहासिक प्रतिमा देखील आपल्याला बघायला मिळतात. या दालनातून बाहेर पडल्यानंतर आपण गोमुखी दरवाजा, गंगासागर तलाव आणि भवानी माता मंदिराकडे जायला निघतो. हे प्रवेशद्वार म्हणजेच गोमुखी दरवाजा. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक सुरक्षा रचनेचा एक अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण नमुना आहे. शिवसृष्टीत हा दरवाजा भव्य दगडी कमानीसह बांधलेला असून त्यावर शिवकालीन सजावट, तोफांची प्रतिकृती आणि किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची नक्कल केलेली आहे. थोडे पुढे जाताच श्रीमान रायगडावर असलेला मूळ गंगासागर तलाव आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन इथे त्याची हुबेहूब प्रतिकृती उभारलेली आहे. पुढे जातात गंगासागर तलावाच्या समोर आपल्याला जी वास्तू दिसते ते म्हणजे भवानी माता मंदिर, जिथं भक्तिभाव, इतिहास आणि मराठी यांचं सुंदर दर्शन घडतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रेरणास्थान असलेल्या भवानी मातेचे हे मंदिर. येथील सर्वात प्रभावी व अतिशय सुंदर सर्वांचं आकर्षण म्हणजे फिरता रंगमंच. हा रंगमंच फिरतो, पण तो फक्त फिरतच नाही तर आपल्यालाही फिरवतो शिवछत्रपतींच्या इतिहासातून. आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण. हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळ घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवखलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर फुटलं, अयोध्या लुटली, काशी विश्वेश्वर बुडाला. पार दक्षिणेच्या देवगिरी, विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही.
भारी दाखवलं ते. अश्विनच प्रवेश केला. एका फार मोठ्या स्वप्नाचे बीज कसब्यातील ठिकाणांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत. आपण हे कार्य सहज सिद्धीस नेऊ शकाल. ही तो श्रींची इच्छा. कालचक्र पुढे जात होतं. शिवाजी या 3 अक्षरांनी इथल्या 12 मावळात जणू जादू केली होती. पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभोवतालचं रहाळ नव्हे तर 12 मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले. शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता. म्हणायचे, आम्ही स्वतः दौलतीत हिंडू, खबर घेऊ, पुंड पाळेगारांचे भय नको, वसाड गावे बसवा, कूस घाला, वेशी बांधा, देव मांडा, पेटकऱ्यास आवतने द्या, बंद वाटा चालत्या करा, चोरा चिलटांची धास्ती आता बाळगू नका, हे राज्य आपलं आहे. जागोजाग चौक्या असतील, पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालाच तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उघडी आहेत, हे बरे जाणून असा. सोडा मला, सोडा, सोडा. स्वराज्याच्या संख्येला आता पाण्यावर पालाण घाला. हा समुद्र तुमचा आहे. या तुमच्या समुद्रावर मुठभर तिरंग्यांनी आणि चिमुटभर हापशांनी सत्ता गाजवावी. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुरांना पकडून नेऊन गुलामांच्या बाजारात विकावं. त्यांना त्यांच्या गलबता सकट तोफेच्या तोंडी द्या. आता इथे राज्य आपलं आहे. तुम्ही कोकणची पोरं म्हणजे दर्यावरती मर्द अशी माडाला मडकी लावून दारू काय गाळीत बसला. या दर्या भवानीची भक्ती करा, पैरी निखंदून काढा. धूमशाम पावे तो या भगव्या झेंड्याचा दरारा पोचला पाहिजे. या एकविरा भवानीचं नाव 12 शिड आणि होऊया नाट्यवरती स्वार. एकविरा भवानी की जय. गणपती, भूपती आणि आता जलपतीही झालेला असा हा शिवाजी राजा जणू काही ऐरावतावर बसलेल्या सामर्थ्यवान इंद्रासारखा भासू लागला होतं स्वराज्याचं. राजे श्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. आज या कालकुपीच्या निमित्ताने आमच्या भोसले घराण्याच्या 3ही पिढ्यांशी आपली भेट झाली. आमचे आजोबा थोरले महाराज साहेब शहाजी राजे, आमच्या आजी जिजाऊ साहेब आणि आमचे आबासाहेब. आबासाहेबांच्या बद्दल किती बोलावं आणि काय सांगावं. एका समर्थ योग्याचे 2च शब्द, जाणता राजा. या शिवसृष्टीत तुम्ही त्यांचे आभाळ एवढे पराक्रम अनुभवलेच आहेत, पण मी त्यांचं बघितलेलं एक वेगळंच रूप तुम्हाला आज दाखवणार आहे. सतत परकीय प्रभावाखाली असल्याने आपण आपली भाषा विसरत चाललो आहोत, ही फार मोठी काळजी होती त्यांना. आपली भाषा म्हणजे आपलं स्वत्व.
आश्चर्य याचं वाटतं की एकीकडे सतत रणांगणावर असणारे आबासाहेब दुसरीकडे आपलं स्वराज्य परिपूर्ण व्हावं म्हणून किती जागरूक होते. धोंडीराजजी. जी. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा केवळ विचारांमध्ये नाही तर शस्त्रांमध्येही झळकते आणि हेच शौर्य अनुभवायला आपण आलो आहोत आता शस्त्रदालनामध्ये. इथे ठेवलेली प्रत्येक तलवार, प्रत्येक ढाल, प्रत्येक शस्त्र हा एक इतिहास सांगतो. इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रे आणि अस्त्रांची जिवंत प्रतिकृती पाहायला मिळते. वेगवेगळ्या तलवारी, भाले, चिलखत, दांडपट्टा, बंदूक, कट्यार तसेच अफजलखानावर चाल करणारी वाघनख्य ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात.
थोडं पुढे गेलं की सिंहासनाधीश्वर या दालनात प्रवेश केल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे महाराजांचा राजदरबार, म्हणजेच त्याची प्रतिकृती. यामध्ये समोर महाराजांनी चलनात आणलेली शिवराय व होन अशा या 2 नाण्यांच्या प्रतिकृती आपणास बघायला मिळतात. यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र 3D मध्ये पाहायला मिळतं. आज्ञापत्र म्हणजे स्वराज्याच्या नीतिमूल्यांचं मार्गदर्शन. आदर्श राज्य आणि राज्यकर्ता कसा असावा हे सांगणारी जणू गीताच. वाढत्या चंद्रगौरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं? छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी, श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी, त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी. आम्हाविषयी सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो आम्ही पाहतो, पण आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता. आम्ही कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं. यानंतर आपण जातो दुर्गवैभव या दालनात. शिवसृष्टीचा हा एक असा विभाग आहे जिथं आपणास संपूर्ण स्वराज्याचं दृश्यमान दर्शन घडतं, तो म्हणजे दुर्गवैभव विभाग. यामध्ये आपल्याला देवगिरी, शिवनेरी, पुरंदर, पन्हाळगड, विशाळगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग व सिंहगड यासारख्या बलाढ्य दुर्गांची माहिती व रचना पाहायला मिळते.
जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच सुंदर आणि इतिहास समृद्ध ठिकाणी. जय शिवराय, जय महाराष्ट्र.